चालेल. आपण परत एकदा थोडंसं रिवाइज करूया. सेक्शन तुम्हाला मी एक्सप्लेन करत होतो. या ठिकाणी आपल्याला कंपाऊंडरचं जर एस्टिमेट बनवायचं असेल तर कंपाऊंडरचा प्लॅन आपल्याकडे असायला हवा. म्हणजे प्लॉटची साईज तो मग कुठल्याही साईजचा असू शकतो वेगवेगळ्या. तर या ठिकाणी मी चौकोनीच घेतला जेणेकरून आपल्याला लगेच समजून यावं म्हणून. 40 मीटर बाय 20 मीटर लेंथ आहे आणि त्याचे नंबर ऑफ कॉलम्स किती लागलेत ते मी या ठिकाणी वर्कआउट केलेले आहेत. 4 मीटरचं गेट आहे. या ठिकाणी सोलिंग, पीसीसी आणि फुटिंगची हाईट ती आपण या ठिकाणी मेन्शन केली आहे. इथे कॉलम अप टू ग्राउंड लेवल हा माझी टोटल एक्सकॅव्हेशन डेप्थ आहे, त्यातून या 3 इंची मायनस केली तर ही ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाते. ग्राउंड लेवल पासून प्लिन बीम माझा हा निम्मा खाली आणि निम्मा वर असा मी दाखवलेला आहे आणि त्याच्यावर माझा ब्रिक वर्क येते. ब्रिक वर्क वर माझा या ठिकाणी कोपिंग मी घेतलेला आहे एक 100 mm थिकनेसचा. माझी पूर्ण ग्राउंड पासून कंपाऊंडची हाईट आहे ती 1.5 मीटर आहे आणि ब्रिकवर्कची क्लिअर हाईट येते ती 1.25 येते, कारण 1.5 हाईट मायनस त्यातून क्लीन बीम जो वर आलेला आहे त्याच्यातून कोपिंग माझं मायनस झालं. बाकीचा जो डेटा आहे तो मी या ठिकाणी एक्सकॅव्हेशन माझं टोटल किती 1.25, सॉइल किती 0.5, हार्ड मुरुम त्यामध्ये 0.75 आहे. कॉलमची साईज लिहिली कारण मला ड्रॉइंगवर मेन्शन करता येत नव्हती. फुटिंगची साईज लिहिली कारण मला इथे फक्त डेप्थ मेन्शन करता येत होती आणि प्लेन बीमची साईज लिहिली. ठीक आहे. तर याच्यावरून मी माझं मेजरमेंट बनवलं. तर मेजरमेंट मध्ये कोणते कोणते आयटम येतात? एक्सकॅव्हेशन येते, हार्ड मुरुम मधलं एक्सकॅव्हेशन येईल, सोलिंग येईल, पीसीसी येईल, फुटिंग येईल, कॉलम येईल, M20 बीम अँड लिंटल येतील, M20 कोपिंग येईल आणि रिएन्फोर्समेंटचा स्टील येईल. ठीक आहे. बॅकफिलिंग फ्रॉम अवेलेबल मुरुम हा एक घेतलेला आयटम आहे, कारण आपल्याला जे काय आपण एक्सकॅव्हेशन केलं ते बॅकफिलिंग करावं लागेल. कॉन्ट्रॅक्टर्स मुरुम हा कशासाठी घेतला? तर ज्यावेळेस माझ्याकडं अवेलेबल मुरुम मधलं बॅकफिलिंग मी करेल, त्यातून शिल्लक राहिलेलं अजून काही मला जर बॅकफिलिंग करायचं असेल तर मला ते विकत आणावं लागेल. तर बॅकफिलिंग फ्रॉम कॉन्ट्रॅक्टर्स मुरुम घेतलाय. ब्रिकवर्कचा आयटम या ठिकाणी घेतलेला आहे मी. एक एक्सटर्नल सँडफेस प्लास्टरचा आयटम घेतला आहे, एक्सटर्नल सिमेंट पेंटचा आयटम घेतला आहे आणि इन्फॉर्मेशन बोर्डचा आयटम घेतला आणि गेटचा एक आयटम घेतलेला आहे. तर या ठिकाणी मेजरमेंट करताना तुम्हाला नवीन जर कुठला आयटम जर या ठिकाणी आला असेल तर तो म्हणजे रिएन्फोर्समेंट स्टील, ज्याच्यासाठी मी इथे कॉन्स्टंट्स घेतलेले आहेत. म्हणजे M20 फुटिंग, कॉलम, बीम, लिंटेल आणि कोपिंग हे माझे कॉन्क्रीटचे आयटम्स. त्याच्यामध्ये ही जी क्वांटिटी ही लिंक करून आलेली पहा. 14 हे क्युबिक मीटर आलेलं आहे माझं फुटिंगचं, 5.44 हे कॉलमचं क्युबिक मीटर आहे, ते लिंक करून इथं आलं. आणि हे कॉन्स्टंट्स घेतलेत हे केजी पर क्युबिक मीटर कॉन्क्रीटला जे कॉन्स्टंट जातात ते घेतलेले आहेत मी. अंकुश गाडगे हा आपल्याकडचा आहे ना? तर M20 कॉलम, M20 बीम साठी 80 केजी पर क्युबिक मीटर आणि कोपिंग साठी 50 केजी पर क्युबिक मीटर आहे. या ठिकाणी फुटिंग, कॉलम, बीम, लिंटेल आणि कोपिंग हे जे आहे हे आपण क्वांटिटी क्युबिक मीटर मधली मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट केला तर हा आपला टोटल केजी आला. आपल्याला किती लागते स्टील ते टोटल केजी डिवायडेड बाय 1000 केलं तर 2.25 मेट्रिक टन मला स्टील लागते. यामध्ये आपल्याला रेट अनालिसिस जर पाहायचं म्हणलं तर ब्रिकवर्कचा एक आयटम नवीन आलेला आहे, प्लास्टरचा एक आयटम आलेला आहे आणि सिमेंट पेंटचा पण आयटम आलेला आहे, तसा नवीन गेटचा पण आयटम आहे. तर रेट अनालिसिस करताना कॉन्क्रीटचं रेट अनालिसिस तुम्हाला करता येते. आपण जे हे पाहिले होते सीसी रोडचं त्याप्रमाणे कॉन्क्रीटचं रेट अनालिसिस करायचं. मग M20 असेल, फुटिंग असेल, कॉलम असेल, बीम असेल, काही जरी असेल तरी तेच आयटम येणार आहेत, कारण M20 ग्रेडचा कॉन्क्रीटच आहे. आपल्याला सँड तेवढीच लागेल, सिमेंट तेवढंच लागेल आणि खडी पण तेवढीच लागेल. त्यांचे लीड चार्ट सेमच राहतील. त्यामुळे आपण डायरेक्टली स्टीलकडे जर आलो तर स्टीलचं रेट अनालिसिस केलंय का मी या ठिकाणी?
केलेले. तर स्टीलचं जर रेट अनालिसिस करायचं असेल तर त्याचा आयटम नंबर आहे 26.33. त्याच्याप्रमाणे जर मी त्याचं रेट घेतला SSR प्रमाणे, हा शुगर फॅक्टरी एरियामधील हे रेट अनालिसिस जर समजलं आपण कंपाऊंड वॉलचं, तर मला 5% इन्क्रीज करावं लागतंय म्हणून मी लेस लेबर सेस करतो. यामध्ये कोणताही स्काडाचा आयटम येत नाही, त्यामुळे इथं डिडक्ट केलेलं नाहीये. आणि मग रेट आफ्टर डिडक्शन केल्यानंतर जे आपल्याला ऍडिशन्स करायचे, त्यामध्ये आपण पहिलं स्पेसिफिक एरिया इन्क्रीज ऍड केलं. त्यानंतर आपण लीड जे लागणार आहे त्याला ते ऍड केलं. तर स्टीलला लीड कुठला लागेल, तर फक्त स्टीलचा ट्रान्सपोर्टेशनचा तेवढंच एक लीड लागणार आहे, दुसरं तर कुठलं मटेरियल लागत आहे त्याला. आणि लेबर सेस जे लागणार आहे ते आपण जे डिडक्ट केलंय तेच परत ऍड करून घेतलंय. असं जर अनालाइज रेट काढला आपण तर तो रेट येतो 94,779 रुपये. तर आपल्याला मेजरली काय पाहायचंय की लीड ज्या ज्या गोष्टींना लागतं त्या त्या गोष्टी आपण रेट अनालिसिस मध्ये ऍड करायला हव्यात. तर मग आता जर ब्रिक वर्कचा आयटम घेतला तर ब्रिक वर्क मध्ये 1:6 प्रपोर्शनचा ब्रिक वर्क आहे. त्याचा रेट SSR मध्ये 7,994 क्युबिक मीटर आहे. शुगर केन फॅक्टरी एरिया त्यामुळे मी लेबर सेस डिडक्ट केलं. स्काडा ब्रिक वर्कला येत नाही म्हणून रेट आफ्टर डिडक्शन काढला. शुगर फॅक्टरी एरियाचे मी 5% ऍड केले आणि त्यानंतर ब्रिक सँड सिमेंट आणि ऍड फॉर मटेरियल रेट डिफरन्स असा एक ऍड केले. ठीक आहे. आणि ऍड फॉर लेबर सेस केलं. ठीक आहे. आता मटेरियल रेट डिफरन्स का केलं, तर कारण जर मला या ठिकाणी एसीचं सर्क्युलर असेल आणि त्याने सांगितलं असेल की ब्रिकचे रेट हा ऍज पर SSR 8.5 आहे, मार्केट रेटमध्ये समजा 10 रुपयाने भेटतीये, तर एक्सेस ₹1.5 जो आहे तो तुम्ही रेट अनालिसिस मध्ये ऍड करा. म्हणून मी काय केलं, रेट अनालिसिस करताना हे ऍडिशन जे करायचे त्यात मी लीड ऍड केल्यानंतर रेट डिफरन्स पण ऍड केला. तर याच्यामध्ये ब्रिक्स मला हे करा, SSR ओपन करा आणि SSR मध्ये आपल्याला याचे कॉन्स्टंट्स कुठं भेटतायत ते सांगा बरं जरा. ब्रिक वर्क 1:6 असेल, त्याचा कॉन्स्टंट कुठं भेटेल आपल्याला? पेज नंबर किती? विसरले का? पेज नंबर 574 आहे. या ठिकाणी ब्रिकवर्क जर आपण घेतलं तर या ठिकाणी ब्रिकवर्क आपल्याला 1:6 करायचंय आणि ते सुपरस्ट्रक्चर मध्ये करायचंय. ठीक आहे. तर आपण 1:6 ब्रिकवर्क इन सुपरस्ट्रक्चर हा जर आयटम घेतला या ठिकाणी, तर हे मॅच होतंय का बघूया बरं तिकडं, का दुसरा आयटम कुठला घेतलाय. तर या ठिकाणी ब्रिक्स 475 दिसत आहेत. आपल्याला दिसतं तिथं 475 ब्रिक्स आहे. सँड ही 0.32 दिसतीये, तर सँड 0.32 घेतलेली आहे पर क्युबिक मीटर. आणि सिमेंट जे घेतलेले ते या ठिकाणी पहा दिसतंय 1.58 बॅग्स घेतलेल्या आहेत, ज्या तुम्हाला या ठिकाणी 1.58 बॅग दिसत आहेत. ठीक आहे. तर आता मग सिमेंटचं कसं कन्वर्ट केलं, परत सेम आपण मेट्रिक टनामध्ये सिमेंटचा लीड धरतोय म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय 50 डिवाइड बाय 1000 केलंय. ब्रिक्स जे असतील या पण आपल्याला हे जे लीड काढले आपण 1543, ते जर आपण SSR मध्ये पाहायला गेलो, ठीक आहे, ब्रिक्स जर आपण पाहायला गेलो SSR मध्ये तर ते दिलेले आपल्याला युनिट पर 1000 नंबर्स पर 1000, जसं सिमेंट मेट्रिक टनात दिलंय त्यामुळे आपण त्याला कन्वर्ट करून घेतलं आणि ब्रिक्स 1000 मध्ये दिलेले आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी जो कॉन्स्टंट दिलेला आहे त्याला तो नंबर मध्ये दिलेला आहे, आपल्याला 1000 मध्ये करायचा म्हणून डिवाइड बाय 1000 केलं याला.
ठीक आहे, एवढाच फक्त फरक होतो. एवढा जर फरक तुम्ही प्रत्येक कुठलाही SSR कुठलंही प्रोपोर्शन येऊ देत, SSR मध्ये जायचं, पेज नंबर 574, आणि या ठिकाणी ब्रिक मेशनरीचे जे कॉन्स्टंट दिलेले त्यापैकी कॉन्स्टंट रेफर करून तुम्ही सिमेंट, सँड आणि ब्रिक्स तर सगळीकडे सारख्याच आहेत. पर क्युबिक मीटर किती जरी असलं तरी 475 टाकायचं. ठीक आहे. हा, स्क्वेअर मीटर मध्ये असलं तर वेगळं लागतं, ते तर दिलेलंच आहे. मग तुम्ही सेकंड क्लास ब्रिक वर्क मेशनरी वापरताय का हा ब्रिक मेशनरी वापरताय, त्याच्यानुसार पर स्क्वेअर मीटरला ते चेंज झालेले आहे. ठीक आहे, नंबर ऑफ ब्रिक्स. सर ब्रिकचे नंबर वापरतात ते म्हणजे 6 इंची वगैरे विट असं नाही, ही स्पेसिफिकेशन सगळी नसतं 4 दिलेलं. इंची वीट असते. हो, म्हणजे तुम्ही PWD ला आपण 4 इंचीच वापरतो, पण ZPG वगैरे मध्ये आपण 6 इंची वापरतो कुठे कुठे. 6 इंचचा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये वापरता, पण रेट अनालिसिसला काय करताय मग? हा, तेच तेच विचारतोय मी कसं. तो तुमचा फायदा आहे म्हणायचा. नाही म्हणजे मी ZPG बहुतेक कामावरती 6 इंची विट वापरलेली मी पाहिले असं. तेच म्हणजे तेव्हा नाही, मी आता स्वतः वापरली. तिथं आता याच्यामध्ये ना वाळू दिलेली आहे. तुम्ही काय वापरता ब्रिक वर्क करताना? क्रसेंट. क्रस्ट सँड. तुमचे रेट अनालिसिस मध्ये मायनस करायला पाहिजे तुमच्या झेडपी मधल्या एस्टिमेट मध्ये. इथे डिडक्शन आहेत ना, इथं वर पहिलंच डिडक्शन करायला पाहिजे. मटेरियल रेट डिफरन्स क्रस्ट सँड वापरणार आहेत म्हणून हे करायचं. तर ते प्रॅक्टिकल मध्ये चालतात अशा ह्या गोष्टी. जर तिकडे तसं चालतं तर त्याप्रमाणेच करायचं, तुमचा फायदा आहे त्यामध्ये. हो. आणि 475 ब्रिक्स जर म्हणताय तर ते रेट साठी हे थेरॉटिकलच वापरतात. पण एकदा चेक करा की त्यांनी जर प्रॅक्टिकली वापरला असेल, त्यांनी जर रेट अनालिसिस सेपरेट केला असेल, पण तसा आयटम नाहीये 6 इंचीचा, त्यांनी रेट अनालिसिस करून घेतला असेल तर ठीक आहे मग ते. पण आयटम आहे का एस्टिमेट बघायचं? एस्टिमेटला असं म्हणजे उल्लेख नाहीये की 4 इंची किंवा 6 इंची. अच्छा, पण क्युबिक मीटर मध्येच आहे. रेट हो. अनालिसिस नाही नाही, असं रेट अनालिसिस वगैरे आहे का एखाद्या एस्टिमेटचं पूर्ण? नाहीये, असं नाहीये. बरं, ठीक. तर अशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं तुम्ही हे पण होता गटरचं पण काम करता आपण. आपण त्या दिवशी जे गटर पाहिले, दोन्ही साईडला भिंती आहेत, त्याच्यावर स्लॅब टाकलेला आहे, क्लोज गटर जर असेल तर. पण ते क्लोज गटरचा हा स्लॅबचा आयटम आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉप्स, चांगलं शटरिंग मटेरियल, त्या हाईटला शटरिंग 3 मीटर हाईटला आपल्याला स्लॅब करायचा असतो, तो त्याचा आयटम आहे तो. पण तो तुम्ही गटरच्या ह्याला पण तोच वापरता आयटम. त्यामुळे त्याला शटरिंग कॉन्स्टंट जास्त येतो, तिथं रेट पण अजून तुम्हाला चांगला भेटतो. पण इथे तुम्ही शटरिंग म्हणून काय करता, खाली जुना पत्रा टाकता किंवा जुने प्लायवूड टाकता आणि काम करून टाकता. सपोर्टिंग पण जास्त लागत नाही ह्याला, पण आयटम त्याचा घेतलेला असतो. मग हे आपण वर्किंग करताना आपल्याला थोडस आयडिया आली की कुठला आपला प्रॉफिट देऊ शकतो. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला याच्यामध्ये मग जास्त प्रॉफिट राहू शकतो. या गोष्टी आहेत, त्यातून आपण आपलं बजेटिंग करून घ्यावं. हे आपल्याला माहिती झालं का आता? पुढे आहे एक्सटर्नल सँडफेस प्लास्टर. एक्सटर्नल सँडफेस प्लास्टर जर करायचं असेल तर आपल्याला काय काय मटेरियलचं लीड लागेल, तर सिमेंट आणि रिव्हर्स सँड दोनच याचं. आता एक्स्ट्रा सँडफेस प्लास्टर आहे, त्याचा आयटम कुठला घ्यायचा आपण, तर मग परत पेज नंबर आपलं जे 575 आलंय त्याच्यावर खाली नंतर पुढे गेलात की प्लॅस्टरिंगचे आयटम आहे, प्लॅस्टरिंगचे आयटम. मग इथे 6 प्लास्टर असेल तर 1:4, 6 प्लास्टर 1:3 मध्ये, 12 प्लास्टर 1:5, असे वेगवेगळे थिकनेसचे प्लास्टर आणि वेगवेगळ्या प्रपोर्शनचे पण दिलेले आहेत. 1:4, 1:3, 1:5. आपल्याला जे घ्यायचं ते हे सँडफेस प्लास्टर इन सिमेंट मॉर्टर 1:4 इन 2 कोट्स घ्यायचंय. एक्सटर्नल प्लास्टर जर असेल तर. इंटरनल असेल तर परत स्पेसिफाय केलेलं असतं 12 प्लास्टर आहे, कोणत्या प्रोपोर्शन मध्ये आहे ते आपल्या रेट आयटम मध्ये इन्क्लूड केलेलं असतं. आता इथे हा आयटम घेतलेला आहे तर 0.25 सिमेंट बॅग आणि 0.033 स्क्रीन सँड लागते. चेक करूया तिथं. या ठिकाणी 0.25 सिमेंट बॅग आणि 0.033 रिव्हर्स सँड धरलेलं आहे. बाकी आपलं आहे ते सेमच राहतं. डिडक्शन करायचं लेबर सेस काढा, याला काय ऍड होत नाही, सर डिडक्ट होत नाही. शुगर फॅक्टरी एरियाचे ऍड केले, लीड ऍड केलं,
आणि सिमेंटचा जर आता हे तर जसा वर मटेरियल रेट डिफरन्स आला होता तसा मटेरियल रेट डिफरन्स जर सिमेंटचा असता तर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी सिमेंट आलं त्या त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी ते ऍड करून घ्यावं लागलं असतं रेट डिफरन्स. आता एक्स्टर्नल सिमेंट पेंट असेल तर एक्स्टर्नल सिमेंट पेंट असेल तर याला कुठलंही लीड लागत नाही. त्यामुळे लेस फॉर लेबर सेस करायचं कारण स्पेसिफाईड एरिया आहे. तो जर नसेल तर मग आपल्याला डायरेक्टली हाच रेट घ्यावा लागतो. तर लेस फॉर लेबर सेस केलं, रेट आफ्टर डिडक्शन काढला, शुगर फॅक्टरी एरियाचे ऍड केले आणि लेबर सेस परत ऍड करून घेतला जो डिडक्ट केला होता तो. असे हे 82.91 स्क्वेअर मीटर हे एक्स्ट्रा सिमेंट पेंटचं रेट अनालिसिस झालं. ठीक आहे. हे वेगळे आयटम होते. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहेत का? बाकी तर कॉन्क्रीटचेच आयटम होते आपण जे पहिले पाहिलेले आहेत तसेच सेम त्या पद्धतीने त्याचं रेट अनालिसिस होतं. आणि तुम्ही करायला लागा. मला हा म्हणला होता की आजार नाही वाटतं तो म्हणला की त्याला आणखी थोडं जमत नाहीये, एक्सेलची आता प्रॅक्टिस करायला लागलाय. पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला लगेच समजू शकतं. ठीक आहे. त्यामुळे थोडी प्रॅक्टिस ठेवा. याच्या पुढचा एस्टिमेट मग घेऊयात का आपण? तर एखादं लिंक केलेलं सॅम्पल एस्टिमेट ग्रुपवर शेअर करता का म्हणजे प्रॅक्टिससाठी? ड्रॉइंग वाला का तुम्हाला ते एक शेअर नाही, केलं मी आपलं ह्याच्यावालं. रोड वाला जरी केलं म्हणजे थोडी प्रॅक्टिस करता येईल असं बरं ठीक आहे चालेल. पाहून. हम्म, रोड किंवा नाली जे जे तुम्हाला शक्य आहे करणं ते. ठीक आहे चालेल करतो. एकच मिनिट चेक करतो मी. असेल तसं. हे केलेलं नाही का तुम्हाला शेअर मी? डेमो डेमो शेअर केलं तर त्यात सीसी रोडचं केलं ना तुम्हाला एक एस्टिमेट शेअर? गेलो तर का लक्ष केलं नाही सर, पाहून गेले ग्रुपला. हा ठीक आहे. नसेल तर बाकीचे दुसरे आहेत ते पण करेल वाटलं सर मी. ओके सर. तुम्हाला सगळ्यांना एकच मिनिट चालू करा. माझ्याकडे काय जुने नवीन काय सगळे जे बनवलेले एस्टिमेट आहेत ना सॉफ्टवेअरवरचे वाटलं असं तुम्हाला देतो. साधारण 16 एस्टिमेट्स आहेत हे. सगळेचे सगळे शेअर करतो. फक्त याच्यात काय कराल तुम्ही, ड्रॉइंग नाहीये त्यामध्ये. नाही चालेल सर, ड्रॉइंग चालेल. हा काही काही डबल आहेत पण तसे सीसी रोडचं नाही, ड्रेनचं रोडचं एक आहे, ड्रेनेज लाईनचं पण आहे. अंगणवाडीची मात्र फक्त 2 आहेत. ते जुनं नवीन असं असणार ते. ठीक आहे सर, शेअर करा ते पाहून. सर सीडी वर्कचं आहे का आपल्याकडे एखादं? सीडी वर्कचं पण आहे ना वाटतं. कुठल्या तरी बॅच मध्ये केलं होतं, दाखवतो मी. हे सगळे एस्टिमेट शेअर करतो तुम्हाला. मलाच ते हे भेटत नाही, वेळ भेटत नाही. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक बॅच मध्ये वेगवेगळे एस्टिमेट्स केलेले आहेत ना, फक्त तेवढं ह्याचे फक्त सेपरेट ठेवलेत मी. टेस्ट पण तुमची घेतलेली नाही का?
ड्रेनेज लाईनचं तसं सोपं असतं. ठीक आहे, आपण पाहूयात तसं जसं जे सापडेल ते. एक टीन शेडचं एक तुम्हाला दाखवतो. टीन शेडचं मेजरमेंट आहे. मेजरमेंट ठीक आहे. ड्रेनेज लाईनचं हे करतो, दाखवतो. आता ड्रेनेज लाईन मध्ये ऍक्च्युली पाहायला गेलात ना तर खूप कमी आयटम येतात आणि छोट्या लेवलचं आहे, म्हणजे जास्त मोठं हे नाही. तर यामध्ये मेजरमेंट्स पहा. अच्छा, इथं करून पण दाखवलं. ठीक आहे, इथं ड्रॉइंग पण आहे पहा की हे तुम्हाला ऍक्च्युली डिझाईन करून घ्यावं लागतं. तुम्ही डायरेक्टली मनानं नाही ठरवू शकणार की किती किती डायमीटरचा पाईप घ्यायचा आहे, कारण तो तुमच्या कॅचमेंट एरिया किती आहे, किती कनेक्शन्स आहेत, हाऊस होल्ड किती आहेत, त्याच्यानुसार तो तुम्हाला ठरवावा लागेल. पहिल्या सुरुवातीला समजा सांगतो मी 150चा पाईप घेतला तरी तो चालू शकतो. पुढे जाऊन जाऊन तो 200चा होईल, 300चा होईल, असे ते वाढत जाणार आहेत. कारण जसे जसे ब्रांचेस येतील, आता इकडचा 150 आला, इकडचा 150 आला, हा 150 आला, तर इथून पुढे जाणारा फ्लो असेल तो किंवा साहजिकच 350, 400, सॉरी 350 म्हणतोय, 500, 600 मधून पण न्यावं लागेल. डिपेंड जो काही पाईपचा डायमीटर असेल तो त्या डिझाईन मध्ये जात नाही. पण आपल्याला काम काय करायचं आहे, हे जर असं डिझाईन असेल तो आपल्याला जर डायमीटर माहित असतील पाईपचे, चेंबर्स किती आहेत कुठल्या कुठल्या ठिकाणी ते जर माहित असेल तर आपल्याला आयटम घेणं सोपं होतं. आणि ग्रामपंचायत लेवलला वगैरे जर केले जातात किंवा मेजरली तर मग 300चा पाईप किंवा 150चा पाईप वापरला जातो. डिपेंड तेच म्हणलं कुठं किती फ्लो आहे त्याच्यानुसार. तर त्यासाठी मेनली तुम्हाला काय असतं की हा जर आयटम तुम्ही वाचायला गेलात, काय लिहिलंय पहा इथं. 100 डायमीटरचा समजा हा पाईप बस टाकलाय, तर प्रोव्हाइडिंग अँड लेइंग कॉन्क्रीट पाईप्स ऑफ ISNP क्लास ऑफ 100 mm डायमीटर इन प्रॉपर लाईन लेवल अँड स्लोप इन्क्लुडिंग necessary collars, excavation, laying, fixing with collars in cement mortar 1:1 and refilling the trench complete. तर हा जर आयटम तुम्ही वाचला, आयटम वाचणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. आयटम जर वाचला तर तुम्हाला असं दिसेल की हा रनिंग मीटरवरचा आयटम आहे. डायरेक्टली मला जेवढं पाईप लागतं तेवढं मी रनिंग मीटर लिहिलं तरी सुद्धा माझं पूर्ण एस्टिमेट तयार होतं. दुसरं मला काय लागतं तर त्याच्यामध्ये जे मला चेंबर्स लागणार आहेत ते, तर चेंबर्सचा आयटम हा जो आहे याच्यामध्ये जर पाहायला गेला तर परत सेम तसंच डिस्क्रिप्शन आहे. प्रोव्हाइडिंग कन्स्ट्रक्टिंग ब्रिक मेशनरी इन्स्पेक्शन चेंबर इन्क्लुडिंग त्याची PCC, त्याचं चॅनेल, इन्क्लुडिंग त्याचं RCC कव्हर, हे सगळं इन्क्लूड केलं तर तसं तुम्हाला ते नंबर्सवर आहे. तो 11 नंबर आहे. आता याच्यामध्ये मात्र मग गंमत काय होते की ज्यावेळेस आपण काम करायला जातो त्यावेळेस तुम्हाला असे पण आयटम दिसतात, एस्कवेशन. आता एस्कवेशन हे फक्त तुमच्या चेंबरचं घ्यायला पाहिजे, कारण चेंबरच्या आयटम मध्ये एस्कवेशन इन्क्लूड नव्हतं. पाईपच्या आयटम मध्ये एस्कवेशन इन्क्लूड होतं, तरी सुद्धा मग तो पाईपचा पण आयटम घेतला जातो. त्याचं बॅकफिलिंग पण इन्क्लूड होतं चेंबरचं, पाईपचं, तरी सुद्धा आपण ते बॅकफिलिंग सेपरेट घेतो. फिलिंग चेंबरचं घ्यायला पाहिजे मान्य, कारण चेंबरच्या याच्यामध्ये लिहिलेलं नाही तसं काही आयटम डिस्क्रिप्शन मध्ये. आणि PCCचा पण आयटम आपण सेपरेट घेतो आता. ठीक आहे. तर बाकीचे आयटम तर आहेत, पण आपल्याला फक्त जर रेट अनालिसिस करायचं म्हणलं तर एक्सकॅव्हेशनचं आपल्याला माहिती आहे कसं करायचं. कॉन्क्रीट पाईपचं जर पाहायला गेला तर ते रनिंग मीटरवर आहे, त्याला कुठलाही लीड ऍड होत नाही. तर डायरेक्टली तुम्ही आहे तसंच ते रेट अनालिसिसला रेट घ्यायचा आहे. फक्त कुठला स्पेसिफाईड एरिया असेल तर ते आपलं 1% डिडक्ट करायचा, नंतर परत ऍड करून घ्यायचा. फिलिंग कॉमन आयटम आहे. ब्रिक वर्क, आता हा ब्रिक मेशनरी मध्ये मग तुमच्या ब्रिक्स पण येतात, सँड पण येते, सिमेंट पण येतं, खडी वगैरे पण येते. पण याचं एवढं डिटेलमध्ये कोणी रेट अनालिसिस करत नाही, याला कोणीही तुम्हाला लीड वगैरे देत नाही. पण सॉफ्टवेअरवर जर केलं तर सॉफ्टवेअरमध्ये थोडंफार देतं बरं का ते. जसं इथे नाहीये,
इथे पण नाही घेतलेलं. पण सॉफ्टवेअरवर तसं घेतलं जाऊ शकतं. तुम्हाला मटेरियल कॉम्पोनंट काढताना हे पहा, इन्स्पेक्शन चेंबरला सिमेंट किती लागेल, सँड किती लागेल, खडी किती लागेल, ब्रिक्स किती लागतील हे धरलेलं आहे. ठीक आहे. पण लीड कॅल्क्युलेशन करताना, रेट अनालिसिस करताना धरत नाही. ठीक आहे. त्यामुळे ते सरळ सरळ आयटम आहेत, सोपं त्याचं एस्टिमेट आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक दिसते पहा इथे, हे रेट अनालिसिस करताना अजून एक ऍड करून घेतलंय मी इथं, की ऍड लीड चार्जेस फॉर सँड 50% आणि 50% क्रश सँड साठी वापरले. जे तुम्हाला मी रेट अनालिसिस सॉफ्टवेअरचा डेमो दाखवला तर त्यामध्ये म्हणलं होतं की तिथे ऑप्शन आहे आपल्याला रिप्लेसमेंट टाकायचा, सँड आणि क्रश सँडचं रिप्लेसमेंट. तर ते आपलं जे 0.45 लागतं त्याचे दोन्हीचे 50-50 केले पहा. 0.47 हा आपला हे लागतो सिमेंट स्टील, आपला सँडचा कॉन्स्टंट आहे, त्यामध्ये दोन्हीला 50-50 धरले आणि दोन्हीचे लीड वेगवेगळे धरून त्याचं रेट अनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे. आता हा जुना आहे त्याच्यामुळे त्याला इथं 2% लेवर्सेस दिसतोय. रिपेअर मेंटेनन्सचं जर असेल तर रिपेअर मेंटेनन्स मध्ये तर खूपच हे आहे की रिपेअर मेंटेनन्स मध्ये आपण ड्रॉइंग कुठलंच तसं आपल्याकडे नसतं, पण आपल्याला तिथं साईटवर जाऊन आपल्याला मेजरमेंट ऍक्च्युअल पाहावे लागतात किंवा साईटवर जाऊन परिस्थिती पाहावी लागते, तर रिपेअर मेंटेनन्सचं एस्टिमेट तयार होऊ शकतं. पण तरी सुद्धा बाहेर गेलात तर बाहेर मध्ये हेच म्हटलं जातं की रिपेअर मेंटेनन्स करायचं आणि आम्हाला एस्टिमेट द्या. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की मेजरली कोणकोणते आयटम येऊ शकतात, तर त्यासाठी SSR मध्ये बिल्डिंग मेंटेनन्स हा जो सेक्शन आहे पहा, पेज नंबर 7-8 केले तर 302 धरूचा. ठीक आहे. हा जो बिल्डिंग मिसलेनियस आयटमचा आयटम आहे, सॉरी हा सेक्शन आहे, यामध्ये तुम्हाला सगळे मेंटेनन्सचे वगैरे तुम्हाला आयटम्स दिसतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही तारेचं कंपाऊंड करायचं असेल त्याचा पण आयटम आहे, प्रोव्हाइडिंग अँड इरेक्टिंग 1.5 मीटर हाय वायर फेन्सिंग विथ 7 रोज ऑफ बार्बेड वायर वगैरे, तर ते डायरेक्टली रनिंग मीटरवर आयटम आहे. त्याच्यामध्ये सगळंच ते एक्सकर्शन करणं, कॉन्क्रिटिंग करणं, त्याला स्टीलचे अँगलचं काम असेल, डायरेक्टली रनिंग मीटरवर दिलेलं आहे. गेट बसवायचं असलं तर गेटचा हा आयटम आहे, स्क्वेअर मीटरला आयटम दिलेला आहे. मार्बल प्लेट बसवायचे असेल, असे मिसलेनियस जे आयटम ते पण आहेत, ग्रॅनाइटची प्लेट बसवायची असेल आपल्याला ओपनिंगला. आणि मेंटेनन्सच्या याच्यामध्ये तुम्हाला इथे जे जुन्या बिल्डिंग्स आहेत त्यांचे जे आयटम्स काढायचे आहेत तुम्हाला या ठिकाणी भेटतात. सिलिंग काढणं असेल, जुने सिलिंग लाकडी असतील, पीओपीचे असतील, वुडन असतील, ब्रिकवर तोडायचं असेल मग मड मधलं वेगळं, लाईम मधलं वेगळं, कॉन्क्रीट तोडायचं असेल, स्टोन मेशनरी तोडायचं असेल, प्लॅस्टरिंग काढायचं असेल, ब्रिक बेड कोबा काढायचा आहे, डोअर काढायचे आहेत, हे सगळे तुम्हाला या ठिकाणी आयटम्स दिसतील. ठीक आहे. NP2 क्लासचे पाईप काढायचे आहेत. मग अशी जशी होती तशी इथे चेन लिंक फेन्सिंग आहे, मग अशी ती बारबेड वायरची होती, ही चेन लिंक फेन्सिंगचं आयटम इथे तोही रनिंग मीटरवर दिलेला आहे. WC पॅन काढणे, स्कॅफोल्डिंगचा आयटम आहे इथं सेपरेटली स्क्वेअर मीटरला दिलेला आहे. बारबेड वायर फेन्सिंग इथं परत आणखी 2 आयटम आहेत, हे कमी ह्याचे आहेत. ठीक आहे. अल्ड्रॉप काढणं, बसवणं,
प्लंबिंगच्या फिटिंग्स. तर मेंटेनन्स तुम्हाला तिथं जाऊन प्रत्यक्ष साईटवर पाहिल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही की कोणते आयटम घ्यायला पाहिजे आणि कोणते नाही. ठीक आहे. तसं त्या साईटवर ब्रिकवर तोडावं लागत असेल, प्लास्टर तोडायचं आहे, डोअर विंडो काढायचे आहेत, परत बसवायचे असतील, टाईल काढायचे आहेत. ठीक आहे. तर जे जे आयटम्स असतील तर ते आयटम तसे घेऊन आपण हे करू शकतो. या कुठल्याच आयटमला, मेंटेनन्सच्या आयटमला तुम्हाला लीड चार्जेस ऍड करायचे नाहीत. ठीक आहे. म्हणजे डिसमेंटलिंगच्या तरी तुम्हाला जे नवीन हे करायचे असतील, कॉन्क्रीटचे ब्रिकवर्कचे आयटम असतील ज्यांना लीड लागतात ते तर ते आपण ऍड करायचेच आहेत. ठीक आहे. प्लंबिंगच्या कुठल्याच आयटमला तुम्हाला लीड ऍड करायला लागत नाही. हा M20 कॉन्क्रीटचा आयटम आहे म्हणून याच्यामध्ये सिमेंट, सँड, क्रश मेटलचे लीड ऍड केले. तर मेंटेनन्स मध्ये पेंट रिमूव्हचा पण आयटम नाही का? कशाचा? पेंट रिमूव्हचा नाही. पेंट रिमूव्हचा नाहीये रे. मी तेच बघतोय कारण आमचं आता एक मेंटेनन्सचं काम चालू आहे. अच्छा. पेंट रिमूव्हला आम्हाला कुठला पेंट पेंट आहे? काय म्हटले, जुना स्क्रॅपिंग सिमेंट पेंट घ्यायचं, स्क्रॅपिंग. रॅपिंग पेंटचा आयटम आहे का? हा, त्याला स्क्रॅपिंग करता येतं काय पेंटसाठी. मी तेच आयटम पाहत होते इथं पण तो काही मला दिसला नाही आता. स्क्रॅपिंग मध्ये मिळून जाईल तो. बघूयात आपण तसं नाही. कुठे आहे, कोणता पेज नंबर सांगता येईल का? स्क्रॅपिंग तर नाही स्क्रॅप. हा, स्क्रॅप. सर्च करत नाही. Landscape. पेंटिंगच्या ह्याच्यात बघावं, पेंटिंगच्या सेक्शन मध्ये बघावं लागेल थोडंसं. तर मी नाही पाहिलेलं ऍक्च्युली. नाही ऍक्च्युली ते सिमेंट पेंट निघतो पण जर ऑइल पेंट असेल मला तर असं बाकीचे आयटम असं ते पेंट करायचं कधी हे नाही आलं. आपण स्क्रॅपिंग अँड सँड पेपर्स, अच्छा ते सँड पेपरचा येतो. ठीक आहे. मला आता तो सापडला काय? सापडले 4 आयटम सापडले स्क्रॅपचे. रोड साइड, व्हाईट वॉशिंगचा आयटम होतो 35.18 35.18. 35.18 आहे का? तो रिमूव्हिंग ओल्ड पेंट फ्रॉम स्टील अँड अदर मेटल सरफेस अँड मेकिंग द सरफेस इवन विथ अँड स्क्रॅपिंग स्कॅफोल्डिंग. आहे इथं आहे. हा पण आयटम आहे. 36.19 पण आहे पहा. स्क्रॅपिंग द ओल्ड प्लास्टर इंटरनल सरफेस विथ सॅन्डपेपर अँड कोटिंग द एंटायर सरफेस विथ मिक्सचर ऑफ व्हाइटिंग और ग्लू. म्हणजे जुन्या ह्याच्यावर तुम्हाला जर पेंट करायचं असेल तसं तो एक आयटम आहे. आणि तुम्ही कोणता म्हणत होता? 35 पॉईंट स्टील पेंटचा 18. रिमूव्हिंग ओल्ड पेंट फ्रॉम स्टील. हा ठीक आहे. म्हणजे ऑइल पेंटिंगच्या ह्याच्यात आहे, तो तिकडे नाहीये. पण हा स्टील साठीचा आहे आणि तिकडे तुम्हाला जो भेटतोय तो मग ओल्ड प्लॅस्टर वरचा होता मगाशीचा जो होता तो. तर हे आयटम घेऊ शकता मग तसे तुम्ही. ठीक आहे. लिहून घेता का आपलं? हा 35.18 मग याचा घ्या. स्टील पेंटचा. तर हे कुठे शेअर करताय तुम्ही, म्हणजे ग्रुपवर शेअर माझा करताय का? व्हॉट्सअप चालत नाही याच्यावर, त्याच्यामुळे मी ते गुगल चॅटला घेऊन ठेवतोय. आम्ही चॅटच वापरतो आम्ही जास्त करून. हा हँग होतो तो मोबाईल, किती जरी भारी घेतला तरी चालत नाही तर. हा. ते ग्रुपवर टाकणार का सर तुम्ही नंतर? हा, नंतर ग्रुपवर टाकून देतो. ओके. हो. ठीक आहे.
साकव सीडी वर्क रायगड. पण यामध्ये ड्रॉइंग नाहीये बरं का. ड्रॉइंग असेल तर तुम्हाला सेपरेटली सांगता येऊ शकते. तर ड्रॉइंग कसं असतंय CD वरचा? तेच म्हणतात की ड्रॉइंग नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही हे दाखवू शकतो, थोडंफार दाखवतो. मला एक्झॅक्टली नाही सांगता यायचं. म्हणजे असं समजा हा नदीचा फ्लो आहे. आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारेच आपण हे घेतो ना. ठीक आहे. तर आपल्याला हे जे बांधायचं आता हे तर ही तुमची वॉल येईल. कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर येईल. या ठिकाणी तुम्हाला पाईप टाकावे लागतील. जे काही तुम्ही त्याला चिटकून जे पाईप टाकताल ते नंबर ऑफ पाईप किती दिले असतील त्याप्रमाणे. त्याच्या भोवती हे तुम्हाला कॉन्क्रीट करायचं आहे सगळं, हे पूर्ण असं जे ड्रॉइंग दिलं असेल त्याप्रमाणे. इथं मध्ये फिलिंग करायचं आणि नंतर हा पूर्ण भरावा तुम्हाला हा फिलिंगचा भरावा येईल आणि त्याच्यावर कॉन्क्रीट किंवा काय असेल त्याप्रमाणे हे असणार आहे. तर इथे आपल्याला ड्रॉइंग मेजरमेंट्स काय घेतलेत पाहूयात आपण. एक्सकॅव्हेशनचा तर एक आयटम आहे. त्याच्यानंतर स्टोन सोलिंगचा एक आयटम घेतलेला आहे. M10 कॉन्क्रीटचा एक आयटम आहे. NP2 क्लासचे 1200 mm डायमीटरचे पाईप घेतलेले आहेत. 4 पाईप आहेत 2.5 मीटरचे. M20 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे रिटेनिंग वॉल साठीचं. बॅक फिलिंग आहे. वीप होल्स आहेत 100 mm डायमीटरचे जे रिटेनिंग वॉल मध्ये टाकायचे आहेत ते. आणि मार्बलची प्लेट बसवायची असा एक आयटम घेतलेला आहे. तर असे हे 8 आयटम मध्ये तुमचं एस्टिमेट कव्हर होऊन जातं. ठीक आहे. तर या ठिकाणी 1200 mm डायमीटरचा पाईप आलेला आहे पहा NP2 क्लासचा. त्यामुळे त्याला मग पर रनिंग मीटरचा आयटम आहे. त्यासाठी लीड चार्जेस या ठिकाणी धरलेले आहेत. किती वरून येतोय तर मी कंट्रोल ब्रॅकेट जर केलं तर इथे दिसतंय की मी 21 किलोमीटर वरून माझा तो RCC पाईप येतो NP2 क्लासचा. तर हे एस्टिमेट आम्ही सॉफ्टवेअरवरच केलं होतं. मलाही त्याची आयडिया नाहीये पूर्ण ड्रॉइंग वगैरे हे करून करायची. पण सॉफ्टवेअरवर दिलेलं होतं त्यामुळे आम्ही काय केलं, डायरेक्टली जे आयटम्स त्यांनी दिले होते त्याचे डायरेक्ट क्वांटिटी धरले आहेत या ठिकाणी. M10 ची डायरेक्ट क्वांटिटी दिली पहा. पाईप नंबर ऑफ किती लागतात ते. M20 ग्रेडची डायरेक्ट क्वांटिटी दिली 27.06 किलोमीटर. मेजरमेंट नाही केले, आयटम सिलेक्ट केला आणि क्वांटिटी टाकून दिली. त्याच्यावरून पुढे मग सॉफ्टवेअरनं रेट अनालिसिस वगैरे सर्व करून दिले. फक्त इथं नवीन हा 1200 mm डायमीटरचाच पाईप आलेला आहे. बॅक फिलिंगला तर काही नाहीये. वीक होलला पण तुम्हाला रेट अनालिसिस काही करायची गरज नाही जर बाहेर असेल एरिया, तो स्पेसिफाईड एरिया नसेल तर. मी मार्बलसाठी मात्र लीड फक्त ऍड केलाय. ते नंबर किती स्क्वेअर मीटर आहे ते पाहून पर स्क्वेअर मीटर आपले जे चार्जेस असतात टाईलचे तेवढे फक्त ऍड केलेले आहेत. ठीक आहे. WBM. या ठिकाणी आणखी एक आपण थोडंसं डिस्कस करूयात जे आहे तीन शेडचं. आता हे पत्र्याचं शेड हे वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं.
ठीक आहे, त्याचं रेट अनालिसिस नाही केलेलं पण दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. तर मेनली मेजरमेंट करायचा मेनली पार्ट राहतो याच्यामध्ये. वेगळं काही आपण करतो तर ते पत्र्याचं शेड केलेलं आहे. तर असं इथं ड्रॉइंग दिले त्याचं. आम्हाला एक ड्रॉइंग भेटलं होतं, त्याच्यावर आम्ही तयार केलं त्याचं. आम्हाला पण काही आयटम वगैरे भेटले नव्हते, क्रॉस सेक्शन आम्हीच काढला मग. तर इथे ही जी रूम दिसतीये आरोचं शेड आहे, पत्र्याचं शेड वर केलंय. त्याला इथं हे रेड कलरचे दिसतात ते व्हर्टिकल पोस्ट आहेत. साईडनं पत्रा आहे पूर्ण, वरनं पत्रा आहे. 2 गेट बसवलेले दिसतात. क्रॉस सेक्शन जर पाहायला गेला तर आम्ही त्याचा क्रॉस सेक्शन असा काढला की चारही बाजूनी एक्सकव्हेशन केलं 0.9 मीटरचं. त्यात UCR मेशनरी केली. UCR मेशनरीवर प्लिन बीमचा बँड टाकला पूर्ण सगळीकडून चारही बाजूनी. त्याच्यामधून हे पाईप बाहेर काढले व्हर्टिकल जे आपण अँगल वगैरे वापरू ते यासाठी. तर ह्या प्लिन बीम मधूनच काढले. प्लिंथ हाईट आम्ही 0.9 मीटरची घेतली होती, त्यामुळे 0.3चा प्लिन बीम आणि 0.6 वर मग बांधकाम करावं लागलं. त्याच्या आतमध्ये मग प्लिन फिलिंग केली, त्याच्यावर सोलिंग केली आणि PCC केली. म्हणजे असा हा माझा पूर्ण एक बेस तयार झाला प्लिंथ लेवल पर्यंतचा. ठीक आहे. आता यातले आयटम तर हे तुम्हाला माहित आहे. तर यातलं फक्त नवीन UCR आयटम येतो. UCR आयटमचा पण पेज नंबर 574 वर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे पण रेट अनालिसिस चे कॉन्स्टंट दिलेले आहेत. तर इथं नवीन आयटम कुठला येतोय, तर नवीन आयटम येतो तो फक्त स्टीलचा येतोय. तर मग स्टीलचं मेजरमेंट करणं तुम्हाला कसं करायचं याचं जर आयडिया नसेल तर ते फक्त सांगतो की स्टीलचं मेजरमेंट हे सगळे IS स्टँडर्ड सेक्शन्स असतात. तर त्याचे स्टील टेबल भेटतात आपल्याला. तुम्ही जे काही स्टील डिझायनरनं सांगितलेलं असेल, जर समजा या ठिकाणी मी असं त्याच्यावर मग अजून एक हे काढलं की वरच्या साईडला मी असे 3 हे 4 माझे हे अँगल वगैरे जातील. असे पण काही जातील त्याला, जे आपण राफ्टर पर्लिन वगैरे ह्या गोष्टी जर म्हणल्या आपण त्याला. व्हर्टिकल वॉल्सला मला या ठिकाणी व्हर्टिकल पोस्ट माझे जे आलेत ते आणि हॉरिझॉन्टल मी असे रनर्स टाकणार आहे. ठीक आहे. तर हे मला काय करावं लागतं की जो माझं सेक्शन इथे सांगितलेलं असेल, अँगल, स्क्वेअर पाईप, ट्यूब, आय सेक्शन, त्याप्रमाणे त्यांच्या मला लेंथ काढायच्या असतात फक्त. आणि ते सेक्शन समजून या ठिकाणी मला काय करायचं असतं फक्त, तर स्ट्रक्चरल स्टील वर्कचा जो आयटम आहे तो आहे 23.01. याच्यामध्ये फक्त लीड आपल्याला स्टीलचाच ऍड करावा लागतो. तर 23.01चं मेजरमेंट करताना व्हर्टिकल पोस्ट अँगल दिलाय मला 75.75/6चा. तर त्याचं युनिट वेट आहे 6.8 kg पर रनिंग मीटर. हे स्टील टेबल मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला स्टील टेबल शेअर केलं होतं का ग्रुपवर? नाही. स्टील टेबल पण पाठवतो. IS 1200 तुमच्या ह्याच्यासाठी राहू द्या. MS पाईपचं वेट आणि स्टील टेबल. ठीक आहे. तर स्टील टेबल नुसार जर समजा पाहायचं असेल तर 75.75/6चा समजा अँगल असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, स्टील टेबल मध्ये स्टील टेबल ओपन करायचं आपला. आणि स्टील टेबल मध्ये किंवा गुगलला टाकलं तरी सुद्धा भेटून जातो आजकाल. तर स्टील टेबल जर तुमच्याकडे असतील तर इथे आपल्याला जर अँगल असेल तर 75.75 म्हणजे काय झाला, तो इक्वल अँगल झालाय. म्हणजे दोन बाजू त्याच्या सारख्या आहेत, 75 आणि 75 अँगलच्या. आणि 6 आहे त्याची थिकनेस झाली. तर इथं पाहायचं रोल स्टील इक्वल अँगल्स इथं दिसत आहेत. इथं अनइक्वल अँगल्स आहेत, त्याच्या खाली टी आहे, बीम्स आहेत, चॅनल्स आहेत, असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. आपल्याला अँगल पाहायचा होता 75.75/6चा.
तर इथे स्क्रोल करतो मी, लगेच आहे स्टार्टलाच, तर इथे मला दिसतात रोल स्टील इक्वल अँगल. तर इथे दिसतात पहा, ISA इंडियन स्टँडर्ड अँगल 20-20 म्हणजे 20 mm बाय 20 mm चा त्याचं हे आहे, असे अँगल असा असतो, हा 20 mm, हा 20 mm, त्याची थिकनेस 3 आणि 4 mm दिलेले आहे. 3 mm चे वजन आहे 0.9 kg पर रनिंग मीटर, 4 mm चं वजन आहे ते 1.1 kg पर रनिंग मीटर. असे तुम्ही वेगवेगळे सेक्शन, तर आपल्याला समजा 60-60 5चा पाहायचा आहे, तर 60-60 5 याचं वजन येतं 4.5 kg पर रनिंग मीटर. 60-60 10चा पाहायचा आहे, तर त्याचं वजन येतं 8.6 kg पर रनिंग मीटर. असं आपल्याला आता 75-75 6चं पाहिजे होतं, तर तो आहे तो इथं 6.8 kg पर रनिंग मीटर. एवढाच आहे ना तो, 6.8 kg पर रनिंग मीटर. मग याच्यामध्ये 26 हे माझे व्हर्टिकल पोस्ट आहेत, मी ते मोजले व्हर्टिकल पोस्ट, मल्टिप्लाय बाय त्यांची हाईट, हे टोटल माझं रनिंग मीटर येईल, त्याला मल्टिप्लाय बाय 6.8 kg न केलं तर 769 kg स्टील येतं. असे सगळे सेक्शन जे असतील सगळे सेक्शन्स मोजायचे. आता याच्यामध्ये समजा तुम्हाला स्मशानभूमीचं शेड आलं, कुठलंही शेड फॅब्रिकेशनचा आयटम येऊ दे ना, तो काय करायचा आहे तुम्हाला, या ठिकाणी फक्त त्याचं स्केच असेल तर त्याच्यावरून तुम्हाला काढता येऊ शकतं, नाहीतर सेक्शन ड्रॉ करा, एखादी स्मशानभूमी जाऊन व्हिजिट करा, तिथं जाऊन त्याचे डिटेल्स घ्या. वर्कशॉप मध्ये पण असतंय ना असं, काय काय वर्कशॉप मध्ये पण वर्कशॉप, 300 डिझाईन. हा, जसं टाईपचा सेक्शन असेल, मग आता हा किती दिलेला आहे, त्याचा व्हर्टिकल कितीचा आहे, तर मोजायचा डायरेक्टली, व्हर्नियर स्केल घेऊन जायची, बॉटम कितीचा आहे, या ब्रेसिंग कितीच्या आहेत, हे पोस्ट किंग पोस्ट वगैरे काय असतं ते, हा आता काय जास्त वापरलं जात नाही, पण हे सगळं मोजायचं, यांचं रनिंग मीटर काढायचं आणि आपल्या इथं डायरेक्टली इथं अँगल टाकायचे, त्यांचे लेंथ काढायच्या, मल्टिप्लाय बाय kg पर रनिंग मीटर करायचं, जो येतो तो तुमचा मेट्रिक टन येईल. त्याचा रेट अनालिसिस करताना फक्त लीड ऍड करायचा स्टीलचा, रेन्फोर्समेंट स्टील आणि स्ट्रक्चरल स्टीलचा एकच लीड येतो. याच्यात आणखी एक आयटम जो नवीन येतो तो म्हणजे तुम्हाला प्रोफाईल शीट रूफिंग. हा एक आयटम तुम्हाला माहित असावा, 38.36 नंबरचा आहे प्रोफाईल शीट रूफिंग, ज्याच्यामध्ये लेंथ 19 मीटर, विड्थ हे म्हणजे डायरेक्टली फक्त आपल्याला तो बाहेर बाहेर मोजायचा, तर लॅपिंग वगैरे काही सगळं नाही, जे आपला इफेक्टिव्ह समोर एरिया दिसतो तो सगळं मोजायचा आणि स्क्वेअर मीटर काढायचं. त्याचा आयटम डायरेक्टली स्क्वेअर मीटर, याला पण लीड वगैरे काही करायचं नाही, डायरेक्टली जसा रेट आहे तसंच घेऊन टाकायचा. ठीक आहे, आयटम नंबर आहे 38.36. ठीक आहे, बाकी तर तुम्हाला सांगितलं, प्लंबिंग वगैरे ह्या कुठल्याच आयटमला आपलं त्यात धरायचं नाही. ओपन सभागृह सेमच आहे, वाटलं आपण अंगणवाडी पण जास्त नाही, टॉयलेट ब्लॉकचं वाटलं सर. आयटम्स काय 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 येऊ शकतात हे पाहूयात. नवीन वेगळा कुठला आयटम, कुठलाही टाईल स्टोन याचा आयटम आला तर त्यासाठी टाईलचाच लीड घ्यायचा आणि सिमेंटचा लीड घ्यायचा, वाळूचा लीड घ्यायचा, जो तुम्हाला पेज नंबर परत 574 वर तिकडे दिलेले आहेत सगळे. या ठिकाणी एक टॉयलेट ब्लॉकचं मेजरमेंट होतं, त्याचं बरंच मोठं होतं, त्याचं आम्ही त्या ड्रेनेज प्लॅन पण काढला, मग आम्ही स्वतः वर्कआउट केला की कुठून कसं हे जाईल, किती चेंबर येतील, कसा फ्लो असेल, कसं कनेक्शन द्यायचे कुठल्या ह्याला. तर हे आपल्याला, आपण इंजिनियर आहोत त्यामुळे आपण पण वर्कआउट करू शकतो. खाली इथं सेप्टिक टँक आहे म्हणून इकडनं पण आलेलं, इथून पण आलेलं, आणि इथून आम्हाला इनलेट द्यायचं, त्यामुळे इथे सर्व आणले त्या चेंबरमध्ये, इथून इथं इनलेट दिला आहे डायरेक्टली सेप्टिक टँकला, खालीच होता. तर त्याचं मेजरमेंट करताना मग एक्सकॅव्हेशनचे आयटम्स, M10 PCC आली, M20 फुटिंग, कॉलम, फ्लोअर बीम, UCR मशिनरी आली, सेकंड क्लास ब्रिक वर्क आलं, बॅक फिलिंग आली, कॉन्ट्रॅक्टर कडून आणलेल्या मुरुमची फिलिंग आली, सोलिंग आलं, M20 स्लॅब आला, पडदी आली, छज्जा आला, स्टील आलं. परत ते क्युबिक मीटर, कॉन्स्टंट kg पर क्युबिक मीटर. सेकंड क्लास ब्रिक वर्क आलं, ब्रिक वर्कचा आयटम सेपरेट करायचा, सबस्ट्रक्चरचा वेगळा, सुपरस्ट्रक्चरचा वेगळा, कारण त्याचे रेट SSR मध्ये सेपरेट आहेत.
त्याच्यानंतर प्लॅस्टर्स आयटम, वॉटरप्रूफिंग प्लॅस्टर, वॉटर टँकला करावं लागतील ते, एक्सटर्नल प्लॅस्टर, सँडपेस्ट प्लॅस्टर, वॉल केअर पुट्टी, सिलिंगला वॉल केअर पुट्टी लावायची, त्याचा आयटम नंबर 32.34 आहे. प्लॅस्टिक एमल्शन पेंट लावायचा आहे, त्याचा आयटम नंबर 36.14 आहे. अँटी स्किड सिरेमिक टाईल लावायचा, त्याचा आयटम नंबर 33.67 आहे. सिरेमिक टाईल्स फॉर डॅडो, त्याचा आयटम नंबर 33.25 आहे. ग्रॅनाइट फॉर स्टेप्स, त्याचा आयटम नंबर 33.95 आहे. आता हे बाकीचे सगळे आयटम हे स्क्वेअर मीटरवर होते. ग्रॅनाइट फॉर स्टेप्स अँड युरिनल्स आयटम कशामध्ये आहे, तो पण स्क्वेअर मीटर मध्ये दिलेला आहे. स्टील व्हेंटिलेटर स्क्वेअर मीटर मध्येच आहे. FRP डोअर शटर, हा तर थोडा नवीन आयटम आता, कारण टॉयलेटचं काम आहे तर ते वुडन डोअर किंवा मेटल डोअर बसवतात आता मेटलचे पण. त्याच्याऐवजी FRPचे डोअर फायबर रेअन्फोर्सचे त्याचे आहेत. 39.58 नंबर आहे त्याचा आयटम नंबर. पुढे कॉन्क्रीट डोअर फ्रेम आहे. त्याच्यापुढे SS रेलिंगचा आयटम 40.07. तर SS रेलिंग पण बऱ्याच ठिकाणी आता वापरली जाते. शाळेचं जरी काम असेल तरी ते रॅम्प वगैरे केले गेले, बऱ्याच वेळा त्याला पण वापरली जाते SS रेलिंग. पायऱ्या चढताना वगैरे त्याला अँग्लो इंडियन टाईपचे WC. आता मग ह्यांचं प्लंबिंगची क्वांटिटी काढताना, तर क्वांटिटी काढणं पार्ट वेगळा. रेट अनालिसिस मध्ये तुम्हाला काहीच नाहीये याच्यामध्ये. सरळ आहे तसे रेट घ्यायचे आहे. स्पेसिफाईड एरिया असेल तरच फक्त ते ऍडिशन डिडक्शन करायचे पुढे. कुठलाही लीड नाहीये याच्यामध्ये. अँग्लो इंडियन टाईप WC असेल, नंबर्सवर आयटम आहेत, किती नंबर ऑफ WC आहे ते मोजायचे. वॉश अँड बेसिन नंबरवर आहे, किती नंबर ऑफ आहेत ते मोजायचे. युरिनल्स किती नंबर ऑफ आहेत ते मोजायचे, त्यांचे आयटम नंबर हे आहेत. स्टॉप टॅप, नळ, GI पाईप किती रनिंग मीटरचा आहे, रनिंग मीटरवर आयटम आहे. जसं हे ड्रेनेज लाईनचा पाईप काढला तशाच प्रकारे आतलं पण प्लंबिंगचं पण मेजरमेंट करून हे करायचे, ड्रॉइंग काढायचं वाटलं तर. त्याचं तुम्हाला GI पाईपचं तुम्हाला मिळून जाईल. GI पाईप मग 15 mm डायमीटर, 25 mm डायमीटर. डाऊनटेकला आपण 25 mm डायमीटर वापरू. त्यानंतर 110 mm UPVC पाईप, तो कशासाठी, व्हेंटसाठी वगैरे. इन्स्पेक्शन चेंबर, सिंटेक्स टँकचा आयटम, वर पाण्याची टाकी बसवायची, ते पाण्याची टाकी आहे लिटरवर आयटम आहे. 11 रुपये लिटर आयटम आहे. 4000 लिटरची टाकी असेल म्हणजे 2000 लिटरच्या 2 टाक्या बसवल्या, 4000 लिटर झालं. 42.54 आयटम नंबर आहे. ब्रेक बॅट वॉटरप्रूफिंग हा स्क्वेअर मीटरवर आयटम आहे. OBD इंटरनल पेंट कोलॅप्सिबल गेट पण आहे, म्हणजे सरकवायचं गेट, ते 39.26 नंबरचा आयटम आहे. ठीक आहे. तर पहा आता याच जर ह्या टॉयलेटचं जर काढायला गेलं तर 4443 रुपये पर स्क्वेअर फीटला तो आयटम पडला माझा. स्क्वेअर मीटरला ते टॉयलेट ब्लॉक पडलं, बिल्टअप जर करायचं म्हणलं तर. ठीक आहे. बाकी कुठल्याच आयटमला तुम्हाला येत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपल्याला रेट अनालिसिस करायचंय ते फक्त मशीन लोडिंग, मॅन्युअल लोडिंग, स्टेटमेंट C1 पाहायचं. ज्याच्यामध्ये मॅन्युअल लोडिंग मध्ये आपल्याला कॉन्क्रीट ब्लॉक, सिमेंट, मोस्टली सिमेंट, ब्रिक्स, टाईल, स्टील आणि फ्लोरिंग टाईल्स. ह्या पण टाईल्स नाहीत, अपराउंड टाईल, मँगलोर टाईल वगैरे. सिमेंट, ब्रिक्स, स्टील आणि फ्लोरिंग टाईल्स, 4च आयटम. फ्लोरिंग टाईल मध्ये मात्र मग मार्बल वगैरे हे ते सगळं घेऊ शकतो आपण. सिमेंट, ब्रिक्स, स्टील आणि फ्लोरिंग टाईल्स, एवढेच ह्याला तुम्हाला लीड कॅल्क्युलेशन करायचे. ज्या ज्या आयटम मध्ये एवढे आयटम येतील त्यांचेच तुम्हाला रेट अनालिसिस करायचे. आणि मशीन लोडिंग मध्ये मात्र मुरुम, दगड, सोलिंग स्टोन वगैरे जो आहे तो, वाळू, 40 mm च्या खालची खडी आणि 40 mm च्या वरची खडी, असे 5च आयटम आहेत. एक मुरुम, दुसरा एक्स्कॅव्हेटेड रॉक, सोलिंग स्टोन, तिसरा आहे सँड, चौथा आहे 40 mm च्या खालची खडी म्हणजे क्रश सँड वगैरे सगळी झाली, आणि 5वा आहे 40 mm च्या वरची खडी. ठीक आहे.
तर हे असं आहे. तर प्रॅक्टिस करा, समजायला आपल्याला वरवर समजतं हे, पण ज्यावेळेस आपण करायला घेतो त्यावेळेस थोडस नवीन फ्रेशरसाठी मोस्टली थोडस टफ जातं. एक्सेल यायला हवं आणि स्टेप बाय स्टेप फक्त फॉलो करा त्या स्टेप्स, जो चार्ट दिलेला आहे त्याच्याप्रमाणे जमून जाईल तुम्हाला सगळं. ठीक आहे. तर बेस्ट ऑफ लक, बेस्ट विशेष तुम्हाला पुढच्या करिअरसाठी. काही असेल ग्रुप आपला तसाच असणार आहे, टच मध्ये राहूयात. थोड्याफार गोष्टी असतील ते सांगू शकतो, सपोर्ट देऊ शकतो. जास्त काय असेल तर मग मात्र त्याचे सेपरेट पाहता येऊ शकतं. आम्ही वेळ लागेल पण त्याला आता अनाऊन्स करत नाही. आता सध्या फक्त आम्ही एक बँक लोन इस्टिमेट हे करतोय. पुढे जाऊन आम्हाला ते इस्टिमेशन सॉफ्टवेअरच वेब बेस करायचं आहे, गव्हर्नमेंट इस्टिमेशनचं. कारण आता जे आहे ते सगळे एक्सेल बेस आहेत आणि मोस्टली किंवा स्टँड अलोन कॉपी वगैरे अशा आहेत. तर आम्ही थोडंसं चांगल्या लेवलला ते करायचा प्रयत्न करतोय वेब बेसमध्ये. सबस्क्रिप्शन टाईप असेल, पर एस्टिमेट पण तुम्हाला स्वस्त पडतील. आणि त्याची एक पहिली फेज म्हणून आम्ही बँक लोन एस्टिमेट लॉन्च करणार आहोत. पण ह्या सगळ्या प्रोसेसला थोडासा वेळ लागेल. तोपर्यंत कोणाला सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर ते सॉफ्टवेअर घेऊ शकतात. हेही सॉफ्टवेअर कंटिन्युअस म्हणजे असणारच आहे. तोपर्यंत काय 1-2 महिने कामं चांगली येत असेल तर 1-2 महिन्यात पैसे निघून जातात. कोणाला सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी 10,000 रुपये प्लस जीएसटी जे असते त्याच्याऐवजी 10,000 रुपये तुम्हाला प्राइस राहील. त्याचा जीएसटीचा बेनिफिट घ्यायचा नाही घ्यायचा तुम्ही ठरवा. ठीक आहे. तर थांबूयात आपण या ठिकाणी. काही प्रश्न आहेत तुमचे? नाही सर. नाही. चालेल, मग आपण थांबूयात या ठिकाणी. चलो, येस, थँक्यू.